नमस्कार मंडळी, मी बनवला आहे आज पालक पनीर। त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला थोडंसं शिजवून घेतला आहे। भाजी शिजत आहे तोपर्यंत मी ग्रेव्हीसाठी 2 टोमॅटो, 2 कांदा, अद्रक आणि लसूण घेतलेले आहे आणि त्याला कापून मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही बनवून घेतली, पेस्ट बनवून घेतली। आणि पेस्ट होईपर्यंत आपली इकडे भाजी शिजलेली आहे। त्या शिजलेल्या भाजीला मी एका ताटामध्ये साईडला घेतलं आणि लगेच भाजीच्या फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं। तर तेल गरम झालं होतं म्हणून त्यामध्ये मी लगेच टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यात टाकली आणि त्याला चांगलं फ्राय करून घेतलं। ग्रेव्हीला मी चांगलं फ्राय आणि तोपर्यंत मी लगेच भाजीही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आणि ग्रेव्हीमध्ये मग मसाले ॲड केले, लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून त्यालाही तेल सुटेपर्यंत फ्राय होऊन दिलं। आपला मसाला चांगला फ्राय झाला होता म्हणून मग मी भाजी पण त्याच्यात ॲड केली आणि भाजीलाही 5 मिनिटं चांगलं ग्रेव्हीमध्ये शिजून दिलं आणि थोडंसं हलकं पाणी टाकलं आणि ते शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं पनीर ॲड केलं। लगेच मी पनीर आधीच साईडला कापून ठेवलेलं होतं आणि पनीर ही भाजीमध्ये 5 ते 6 मिनिटं स्लो गॅसवर मी त्याला शिजून दिलं, कारण पनीर आणि भाजी थोडी चांगली शिजली का त्याची टेस्टही चांगली येते आणि आपली भाजीही चांगली बनते। बघा माझी भाजी शिजत आलेली आहे आणि चांगली शिजलेली पण आहे, त्याला कलरही छान आलेला आहे आणि दिसतेही छान। भाजी झाली होती म्हणून मी लगेच चपाती बनवायला घेतली। पीठ तर आधीच मळून ठेवलेलं होतं म्हणून म्हटलं घरचे खातील लगेच, तर गरम गरम चपाती लगेच बनवायला घेतली। अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा। अगर तुम्हाला पालक पनीरची भाजी थोडासा जास्त हिरवा कलर पाहिजे असेल तर तुम्ही अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करूनही टाकू शकता आणि थोडीशी लालसर पाहिजे असेल ना तर मग लाल मिरची पावडर, धनिया पावडर टाकू शकता। तुम्हाला कसली पालक पनीर भाजी आवडते नक्की सांगा।